येत्या 8 फेब्रुवारीला माघी यात्रेचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतो आणि या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी आता पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। माघी यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण बघतो की आजपासूनच खरं तर यात्रेच्या निमित्ताने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत, चंद्रभागेचं स्नान करतायत। एकूणच आपण बघितलं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी नसल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रामध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य निर्माण झालेले आहे। आपण बघतो की हे अशुद्ध पाणी खरं तर पाणी पाहावं देखील नाही आणि या पाण्यामध्ये अक्षरशः आपण बघितलं की किड्या आणि आळ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव झालेला आहे, यामध्ये निर्माण झालेले आहेत। खरं तर हे पाणी आंघोळीसाठी देखील घातक आहे आणि या पाण्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारची रोगराई होण्याची देखील शक्यता आहे। या ठिकाणी आपण बघतो की अनेक भाविक अशा या घाण पाण्यामध्ये अशुद्ध पाण्यामध्ये स्नान करतात, मात्र हेच पाणी भाविकांच्या आरोग्याला तितकंच मोठ्या प्रमाणामध्ये घातक असल्याचं देखील आता आपण समोर आलेलं आहे। या पाण्यामध्ये अक्षरशः किडे आणि आळ्या मोठमोठे असे आपल्याला पाहायला मिळतात। अनेक भाविकांना ते अक्षरशः तोडून त्यांचं रक्त पित आहेत असे देखील काही भाविकांना आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। अशा अशुद्ध पाण्यात देखील अनेक भाविक पवित्र स्नान म्हणून करतात, मात्र या पाण्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी आता भाविक करतायत। उजनी धरणातून मध्यंतरी पाणी सोडण्यात आलं होतं। मोठे चंद्रभागेच्या पात्रामध्ये 2 बंधारे आहेत, या 2 बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची खरं तर गरज आहे। वारीचा काळ अगदी तोंडावर आलेला आहे, भाविकांची संख्या वाढते, मात्र तरी देखील चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी नसल्यामुळे भाविकांचे हाल होत आहेत, भाविकांची कुठेतरी कुचंबना होत आहेत। आपण बघितलं तर या सगळ्या अशुद्ध पाण्यामुळे भाविकांचं आरोग्य देखील आता धोक्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।